नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सोम सचिन अधिकारी. स्वागत तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग असा असणार आहे की आज आपला ब्लॉग गणपतीचं आगमन असणार आहे. आणि हा मित्रांनो, कालचा ब्लॉग जर तुम्ही नक्कीच बघितला असेल तर त्या पण आणि ह्या पण ब्लॉगला नक्कीच आणि नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्त करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, सकाळ झालेली आहे. तुम्हाला पण शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आणि सगळ्यात पहिला आता आप्पा चाललाय आंघोळीला. पाणी बिणी जरा ठेवलं इथे, सगळं तयारी चालूच आहे. तर मी आंघोळ करून तयार झाले, तर मला पहिला काम लावलंय की दुर्वा आणायचा. तर आपल्याला तो दुर्वा आणायचा आहे. पहिला नाश्ता वगैरे करतो, नाश्ता करून निघूया आपण. काका आणि मी जाईल, नाहीतर मी एकटाच जाईल. तर तिकडनं येऊन जे काय होईल ते आपल्या ब्लॉगमध्ये कॅच करणारच आहे. तर ते तुम्ही बघू शकता पुढे. पाच, 6, 7, 8, 9, 10, 21, 50, 100, 1000. माझं नाव काय आहे? माझं, तुझं नाही. सोहम दादा. तुझं नाव काय आहे? काय? दरवर्षी याप्रमाणे याही वर्षी आणि पुढे काय? अजून काय पुढे? थांब. चल. तर आपण कुठे चाललो आता? गणपती आणायला. कोणाचा? आपला. हा, मग कुठे भेटूया? नंतर ब्लॉकला. नाही, दुकानात गणपतीच्या. हा. गणपती बाप्पा. डोक्यावर कधी ब्लॉक बनून झाल्यावर. गणपती बाप्पा, उंदीर मामा की.
गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती बाप्पा. मोरया. मंगलमूर्ती. मोरया. उंदीर मामा की. जय. जय. खाली बघून ए उतर उतर वांश थांब थांब ना थांब थांब गणपती बाप्पा मोरया. हा काढतोय चल नाही तर मी काढणार नाही ठेवून देईन ते गणपती बाप्पा. मोरया. चला. काय आडवी हलू नको. अरे काय बे? हलू नकोस. हलू नकोस. अरे अजून तांदूळ टाकले ए चला ए या मागे हो. गणपती बाप्पा. तर मित्रांनो आत्ताच आपल्या घरामध्ये गणपती आलेला आहे बट आपल्या इथे पहिला ठेवणार नाही कारण की आमच्या इथे अशी प्रथा आहे की पहिला देवाच्या घरी दाखवलेला जातो तुम्ही बघू शकता हात नाही लावायचं त्याला. तू उंदीर मामा आहे ना. तर मित्रांनो उंदीर मामा आहे काय. आता बुवा येतीलच तर इथे गणपती ठेवण्यात येईल त्यानंतर आपली पूजा वगैरे चालू होणार तर डायरेक्ट आपण भेटूया बुवा आल्यावरच ओम विष्णुवे नमः. ओम नारायण नमः. धन धान्य ऐश्वर्य सकल कुलस्वामी ग्रामदेवता गणेश पूजन करिष्ये मह्यम कोर्सला वेळ जातो मोठा एमबी जास्त असेल ना त्याची जीबी असते की एमबी असते ए इकडे चू इकडे बोलू नको आता
तर आरती करून झालेली आहे आणि त्याच प्रकारे आपल्या दरवर्षी आईचप्रमाणे याच वेळेत दरवर्षीप्रमाणे याच वर्षी ह्याच वेळेमध्ये ह्याच टायमिंगला आपण दरवर्षी जातो. म्हणजेच आपल्या मंदिराच्या इथे भवानी मंदिराच्या इथे आणि शंकरा मंदिराच्या इथे. तर बघू शकता आता आम्ही दोन्ही मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहे. दोन्ही मंदिर एकदम साईडला आहे बघा तुम्ही. तर मित्रांनो आपण आता आतमध्ये भेटूयात. अरे चल तर आता इकडनं पाय पडून झालेला आहे पण तिथे पाऊस खूप पडतोय. याच्यानंतर आपल्याला इथे जायचं आहे. मित्रांनो दोन्ही साईडला दर्शन करून झालेलं आहे आणि इकडचा व्ह्यू म्हणजे एकदम टरटरीत आहे आणि मस्त वाटतंय इथे. कसं वाटतंय? बेकार टरटरीत. तरतरी हा लय बेकार वाटतो. मस्त वाटतं आणि ते फोटो बिटो काढायचा काय त्याची काय पहिल्यांदाच आली तसे एवढे फोटो काढतात. काय पिक्चर बनवणार आहे का काय माहिती. चला लवकर चला फोटो बिटो काढू नका. चला आता आम्ही जातोय घरी दुसरा ब्लॉग नाही घरी भेटूया. घरी भेटूया. तर आता इकडनं निघायचं आहे पण तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे या साईडला सगळीकडे शेती आहे आणि तिकडे कुठे गेलं हां तिथे एक नदी आहे. तिथे आधी लहानपणी असताना तिकडे मम्मी वगैरे सोबत इकडे जायचो म्हणजे आंघोळीला कपडे धुवायला वगैरे जायचो तिकडे. कसा काढू? रा तर मित्रांनो गणपती घरी आलेत तर नैवेद्य तर दाखवायलाच लागणार कारण की नैवेद्य थोडा टायमिंग लागला. जरा घाई गडबडचे कामं असतात ना गणपती आला म्हणजे. तर बघू शकता कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा मित्रांनो ब्लॉग असा झालाय की कालचा पण ब्लॉग झाला आणि एक आजचा झालाय म्हणजे 2 दिवसाचा ब्लॉग झालाय. बघायला गेले तर मी इकडे येऊन एक दिवस साफसफाई केली म्हणजे आम्ही घरातले लोक असे 3-4 दिवस झाले आणि आपला दादा पण आलेला आहे आज डायरेक्ट गणपतीलाच. तर गणपतीला मोदकचा दाखवणार आहे. हाय काय आणि एवढे फोटो काढलेत तसे काही पिक्चर बनवणार नाही तर पेपरात टाकणार आहे. टोपी काकाला दिली. आता दुसरा शर्ट चेंज केलाय परत बोलतोय फोटो काढायचे. हा काय हा कट्ट्यावरचा राजा. आणि आपल्या रांगोळी मॅडमनी रांगोळी 1 नंबर काढली आणि ती पण नक्कीच मित्रांनो कमेंटमध्ये सांगा कशी वाटते तुम्हाला. आणि हा आपला कट्ट्यावरच्या राजाचा विषय आपला काय आगमन करून आलेला आहे आजच. राज चल उभा आता तू बोल कसं काय ते.
तुम्ही एवढं सगळं बघितलं असेल आपल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो येताना भिजत आलो कारण की पाऊस देखील होता खूप. आणि टी शर्ट लगेच बदलली आपली, लगेच चेंज केली, ट्रॅक घातली खाली, तुम्ही बघू शकता. आणि आता जेवायची वेळ झाली, तुम्ही मगाशी सांगितलं असेल. तर आता जेवतो. आणि त्या एका ताईचं बर्थडे, त्या ताईचं नाव काय? चैताली. हा, त्या ताईचं, चैतालीचा ताईचा बर्थडे आहे. तर तिकडे जाऊन येऊया आपण. बघूया, बोलवलेलं आहे आपल्याला, तिकडे जाऊन यायचं आहे. पहिला जेवतो, मग डायरेक्ट संध्याकाळी तिकडे जाऊन आपला ब्लॉग एंड करूया. वाढदिवसाच्या लाख लाख खूप खूप खाप खाप शुभेच्छा. फक्तच तिकडनं आलेलो आहे आणि खूप दमलेलो देखील आहे. आणि संध्याकाळी परत आपल्याला झोपून इकडे भजनाला देखील जायचं आहे. आणि सकाळपासून जे काय काय केलं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. त्याच सोबतीला आपला गौरीचा देखील ब्लॉग बनवेलच मी. तर असाच ब्लॉग आता आपला होता, केलं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. हा तर मित्रांनो असा आपला ब्लॉग होता. तोपर्यंत आपल्या यावाल्या ब्लॉगला नक्कीच आणि नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. जय हिंद.